नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत। तर इथे मी मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15 इंचावर माप टाकून घेतलेले आहे। आणि शोल्डर इथे मी 6 इंच ठेवलेले आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच। 40 छातीचा ब्लाऊज आहे, तर त्याचा चौथा 10 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे। आणि कमर आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनचे ठेवलेले आहे। आणि इथे मी मुंड्याला 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतली आणि गळा रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि गळ्याच्या खालच्या साईडला पाव इंच डाऊन करून घेतलेले आहे। पाठीमागचा गळा इथे मी 11.5 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडून 3 इंच रुंदी ठेवलेली आहे। इथे मी टक्ससाठी टक्स रुंदी 5 इंच आणि उंची 5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी गळ्याला डिझाईन काढायची आहे, तर मी ते आकार देऊन घेते गळ्याचा। याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे। इथून मी डिझाईन बनवायची आहे, तर आकार काढून घेते अशा प्रकारे। व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आणि आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे। तर इथे मी पाठीमागचा भाग आहे तो सरळ बाजू ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला इथे गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। इथून मी गळा रुंदीचे माप चेक करून घेतले। 2.5 इंचाचा गळा ठेवला होता, तर तिथे मी 5 इंच रुंदी आली पाहिजे त्याच्या मापाने मी ते गळा ठेवून घेतलेला आहे अस्तरचे। पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते, त्याच्यानंतर आतल्या साईडला पलटवून घ्यायचं आहे उलट्या साईडला। ब्लाऊज पीसची कटिंग मी इथे सरळ बाजूने ठेवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे। त्याच्यानंतर आतल्या साईडून गोलाईचे तिथे कट करून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे गळा व्यवस्थित येतो। अस्तर आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि वरच्या साईडून गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। आतल्या साईडचे अस्तर दिसले नाही पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला इथे गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। तुम्हाला हवे असेल तर आतल्या गळ्याला कॅनव्हास पेपर देखील लावून घेऊ शकता। त्याच्यानंतर आतल्या साईडून शिलाई देऊन घ्यायची साईडून आणि एक्स्ट्राचा कापड इथे मी कटिंग करून घेतलेला आहे शिलाई करून। त्याच्यानंतर जे गळ्याचे कटिंग करून घेतलेले होते ते मी अस्तरवर कॅनव्हास पेपरवरती ठेवून साईडून पेनाने आकार काढून घेते अशा प्रकारे। आणि साईडून इथे अर्धा इंच जास्त ठेवायचे कॅनव्हास पेपर। फक्त बाहेरच्या साईडूनच कॅनव्हास पेपर वाढवून घ्यायचा आहे। इकडच्या साईडून आहे तसेच कटिंग करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कापड आहे तो कॅनव्हास पेपरच्या मापाने कटिंग करून घेते।
एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घ्यायचा. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. आणि आतल्या साईडला वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. साईडून शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर ते मी गोल्डनचे आणि ब्लाऊज पीसचे जे कलर आहे त्याचे मी 2.5 इंचाचे कापड कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आणि एकमेकावरती ठेवून शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ठेवून अशा प्रकारे. इथे मी बाहेरच्या साईडून जे 1/2 इंच वाढवून घेतलेले आहे ते शिलाई करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडून गोल्डनची लेस लावून घ्यायची. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडून. अशा प्रकारे इथे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे आपण पाठीमागचा गळा आहे तिथे ठेवून पिना लावून घेतलेले आहेत. हे आपले अस्तरचे कटिंग आहे त्याच्या मापाने एकदा चेक करून घ्यायचे बराबर डिझाईन आले की नाही. ते बराबर असेल तरच गळा पाठीमागे व्यवस्थित बसणार ब्लाऊजचा. त्याच्यानंतर इथे शिलाई करून घ्यायची. इथे मी साईडून गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडून अजून एक लेस लावून घेतली आणि मधल्या साईडला थोडासा रेड कलरचा ब्लाऊज पीसचा जो कलर आहे कापड दिसेल अशा पद्धतीने ठेवून मी इथे साईडून लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे ब्लाऊज पीसला टक्स मारून कमरपट्टी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. इथे मी आपल्याला बो बनवून घ्यायचा आहे तर मी ते दोन्ही साईडून 5.5 इंच घेतलेले आहे.
उलट्या साईडून फोल्ड करून ठेवायचे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची। अशा प्रकारे इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि बटन लावून घ्यायचे। इथे मी ब्लाऊजला बटन लावून घेतलेले आहे, बो बनवलेला तिथे पूर्ण ब्लाऊजची डिझाईन झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक